जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष काय झालं चालू भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष संकल्प पत्र म्हणजे आम्ही जी जाहीरनामा घोषित केला आहे त्याचे सुद्धा जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे मीडिया सेलचे सुद्धा जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे मुख्य प्रवक्ते म्हणून सुद्धा ज्यांनी जबाबदारी निभावली आहे असे ते नेते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य माधवजी भंडारी या ठिकाणी आज आपल्याशी केंद्रीय समितीने काल जो भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण देशासाठीचा जो निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला त्या संदर्भात संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, पश्चिम महाराष्ट्राचे आमचे ज्याला आपण म्हणूयात की प्रचार प्रसिद्धी आणि मीडिया सेलचे प्रमुख अमोल कविटकर, पुणे शहराचे सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, पुणे शहराचे सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख हेमंतजी लेले आणि प्रसिद्धी प्रमुख तसेच प्रदेशाचे प्रवक्ते म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे असे संजयजी मयेकर हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मी माधवजींना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. नमस्कार. भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, माझे सहकारी संदीपजी खर्डेकर, अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आणि उपस्थित पत्रकार मित्र, या लोकसभा निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टीने आपला विकसित भारत संकल्प पत्र या शीर्षकाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध केला. खुद्द पंतप्रधानांनी त्याचं विमोचन केलं. या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपली राजकीय भूमिका मांडत असताना राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. आम्ही यावेळेला जाहीरनामा न म्हणता संकल्प पत्र म्हटलेलं आहे आणि या संकल्प पत्रामध्ये कल्पना ही आहे की येत्या 25 वर्षात 2047 पर्यंत भारत हा एक विकसित देश आणि आर्थिक महासत्ता म्हणून जगामध्ये उभा राहिलेला बघण्याचा संकल्प हा आपण सगळ्यांनी सोडलेला आहे. हा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय काय पावलं उचलली जातील, काय काय उपाययोजना सरकारच्या माध्यमातून आपण करू याची एक रूपरेषा या दस्तावेजामध्ये मांडलेली असल्यामुळे या दस्तावेजाला जाहीरनामा न म्हणता आम्ही संकल्पपत्र म्हणतो. या संकल्पपत्रामध्ये एकंदर 10 भाग आहेत. 10 भागामध्ये वेगवेगळ्या विषयांची मांडणी केलेली आहे. हे संकल्पपत्र तयार करताना जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही त्याच्यासाठी लोकांकडून सूचना घ्याव्यात यासाठी सर्व ठिकाणी सूचना पेट्या ठेवल्या, सूचना पेट्या फिरवल्या, लोकांकडून ऑनलाईन सूचना मागवल्या, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मागवल्या आणि हा सगळा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांमधून आलेल्या सूचनांमधून आलेले मुद्दे लक्षात घेऊन हे संकल्पपत्र तयार केलेलं आहे. या संकल्पपत्रात युवकांसाठी स्टार्टअप इकोसिस्टीम्स आणि फंडिंगचा विस्तार आहे. स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनाकरता मेंटरशिप आहे. सरकारी खरेदीमध्ये स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी वाढण्याच्या दृष्टीने अनेक योजनांची तरतूद केलेली आहे. पायाभूत क्षेत्रामधल्या वाढत्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत आणि त्या अधिक वाढाव्यात या दृष्टीने प्रयत्न चालू आहे.
उद्यमशीलतेला चालना देणं, नवे उद्योग उभे राहणं याच्यावरती भर आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहाय्य जे दिलं जातं, 6,000 रुपयांचं वार्षिक सहाय्य देण्यात येतं. पंतप्रधान पीक विमा योजना सुद्धा अधिक सक्षम करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. मुख्य पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये या काळामध्ये अभूतपूर्व वाढ करण्यात आली आणि कालबद्ध पद्धतीने अधिक 22 पिकांच्या आधारभूत किमती वाढवण्याचा एक धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. डाळींचं उत्पादन आणि खाद्यतेल बियांचं उत्पादन याच्यामध्ये आत्मनिर्भरतेसाठी अनेक योजना हाती घेण्याची सूचना ठेवलेली आहे. तीच भूमिका भाज्या उत्पादन आणि त्यांचं साठवणूक याच्याकरता आहे. भरड धान्यांच्यासाठी अधिकाधिक त्याला प्रोत्साहन देण्याच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. संशोधन आणि जागरूकता यांना चालना आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांचा जो सूचना केल्या किंवा ज्या योजना चालू आहेत आणि त्या योजनांमध्ये अधिक काही विस्तार करण्याची कल्पना आहे. त्याच्यामध्ये 1 कोटी ग्रामीण महिलांची लखपती दीदी म्हणून क्षमता वृद्धी झालेली आहे. आता 1 कोटींच्या पुढे जाऊन 3 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार आहे. महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी, सर्व्हिस क्षेत्राशी जोडून बचत गटांची उत्पादनं ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार केली जाते. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी बालगृहांसारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणारी वसतिगृह बनवणार आहोत. ही सगळी नोट मी आपल्याला देतोय, त्यामुळे मी त्यातले प्रमुख मुद्दे तेवढे सांगतो. हां, नाही देतो, कॉपीज काढायला सांगितले. रेल्वेचा विस्तार आणि रेल्वेचा विकास हा या आमच्या संकल्पपत्रामधला एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. येत्या काही वर्षांमध्ये दरवर्षी किमान 5,000 किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग बांधण्याची घोषणा आम्ही करतो. जेवढे रेल्वे मार्ग वाढतील तेवढी रेल्वेची उपलब्धता वाढेल, प्रवाशांना अधिकाधिक सोयी आपण देऊ शकू. रेल्वेच्या याच्यामध्ये आणखीनही काही मेट्रो जाळ्यांचा विस्तार हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 1300 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांना आंतरराष्ट्रीय निकषांच्या आधारावर पुनर्विकसित करण्याचं काम चालू आहे आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी वंदे स्लीपर गाड्या, रेल्वे गाड्या सुरू होत आहेत. प्रादेशिक दळणवळणासाठी सुद्धा रेल्वेचा विस्तार आपण करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत या रेल्वे गाड्यांचा विकास आणि निर्मिती पूर्ण झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये विकसित केलेल्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या आता जगामध्ये त्यांना बाजारपेठ मिळते. आपण रेल्वे गाड्यांची निर्यात करायला लागलो आहोत, या टप्प्यात आपण आलो आहोत. पहिला बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित होतोय. धर्म आणि संस्कृतीसाठी सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम हातात घेतलेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरपासून प्रेरणा घेऊन धार्मिक स्थळांच्या विकासांच्या विविध योजना सुरू होत आहेत. अयोध्येचं तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. भारतीय हस्तलिखितांचे संरक्षण आणि अध्ययन, प्राचीन भारतीय संस्कृती, शास्त्रीय भाषा आणि परंपरांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. भारतीय साहित्याचं जगभरातल्या भाषांमध्ये अनुवाद करण्याचा उपक्रम सुद्धा हाती घेतो. भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचं सुद्धा आमची भूमिका आहे. या सर्व गोष्टींची सांगड पर्यटनाशी घालणं आणि पर्यटनाशी सांगड घातल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देणं, महत्त्व देणं हाही त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही मोठी लढाई लढतो. त्याच्यावरती कारवाया करण्याच्या बाबतीत कुठलीही कमतरता ठेवली जात नाही. समान नागरी कायदा भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये राज्य नीती अंतर्गत समान नागरी कायद्याची मार्गदर्शक तत्व म्हणून नोंद केलेली आहे. भारतात समान नागरी कायदा येत नाही तोवर महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत असे भाजपाचं मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर समान नागरी कायदा आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. या सगळ्या जाहीरनाम्याचा आमचा जो दस्तावेज आहे त्याची PDF फाईल आपल्याला सगळ्यांना द्यायची व्यवस्था करून, कारण 76 पानांचं हे
दस्तावेज आहे आणि 76 पानाचं जाडाजुडं कागदाचा गठ्ठा देऊन त्याचा सध्याच्या जमान्यामध्ये फारसा उपयोग होत नाही, पण आपल्याला डिजिटल कॉपी आम्ही देऊ. आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये सुरुवातीला आम्ही 10 वर्षामध्ये सत्तेत असताना काय केलं त्याचा आढावा घेतलेला आहे आणि 2014च्या निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलं होतं, 2019च्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं आणि त्या दोन्ही निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यात जे म्हटलं होतं त्याच्याबद्दल आम्ही प्रत्यक्ष काय केलं याचा आढावा याच्यात घेतला. आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की अशा तऱ्हेने आपल्या पूर्वीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या घोषणांबद्दल, वचनांबद्दल, भूमिकेबद्दल आढावा घेण्याची भूमिका अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने कधीही मांडलेली नाही. प्रत्येक वेळेला नवा जाहीरनामा असतो, मागचं काय केलं याच्याबद्दल कुणी बोलत नाही. पण आम्ही 10 वर्षात यामध्ये काय केलं याबद्दल बोलतो. त्याची पहिल्यांदा अगोदर त्याचा आढावा घेतला आणि मग पुढच्या सगळ्या भूमिकेबद्दल बोललो. असं हे घोषणापत्र, संकल्पपत्र आम्ही जनतेसमोर ठेवलेलं आहे, आपल्याही समोर ठेवतो. आपल्याला प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतो. NRC is in existence and NRC will be implemented as per the law. आणि त्यामुळे त्याची जाहीरनाम्यात वेगळी उल्लेख करायची गरज आम्हाला वाटत नाही. रोजगाराचा मुद्दा मी सुरुवातीलाच सांगितलं, जो युवकांच्या बाबतीतला मी सांगितलं, त्याच्यामध्ये रोजगाराच्या नव्या संधी ज्या उपलब्ध होत आहेत आणि त्या वाढाव्यात, उद्योग क्षेत्रामधले नवे उपक्रम, नवे उद्योग उभे राहणं आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढणाऱ्या उद्योगांमुळे निर्माण झालेले उद्योग, लखपती दीदीसारख्या योजना, अशा सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या रोजगारावरतीच लक्ष देणाऱ्या योजना आहेत. आणि त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात नवे रोजगार पूर्वीच्याही 10 वर्षात निर्माण केले आणि या पुढच्या काळामध्ये त्याच्यापेक्षा अधिक रोजगार निर्माण करणं हा त्यातला आपला दृष्टिकोन. हो, दिलं. 10 वर्षात आपण या क्षेत्रामध्ये काय काय नेमकं केलं आणि त्याचे काय परिणाम झाले त्याचा आढावा दिला आहे. सुप्रीम कोर्ट ने जो है इलेक्ट्रॉन बॉन्ड के ऊपर ये दिया है, तो उसमें इलेक्शन से कितना असर पड़ेगा? नहीं, ये सारा आपका सवाल जो ये कोई इस संकल्प पत्र से जुड़ा हुआ सवाल नहीं है और उसका कोई असर होने वाला है. सर, तुम्ही संकल्प पत्रात भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडलाय. मोदींनी स्वतः त्यावर भाष्य ट्रान्सपॅरन्सी बोलले, पण जर गेल्या 1 महिन्याचे ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर ते भ्रष्टाचारातले अनेक नेते आता आपल्या पंक्तीत बसले असं म्हणावं लागेल. त्यावर आळा घालण्यासाठी सिनियर म्हणून तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट अशी आहे की जे कोणी अशा तऱ्हेचे आरोप केलेले नेते आमच्याबरोबर आले, त्यांच्यावरच्या कुठल्याही आरोपांबद्दल त्यांना कुणी मोकळीक दिलेली नाही. त्यांच्यावरच्या ज्या काही कारवाया चालू होत्या किंवा त्यांच्यावरती ज्या पद्धतीच्या तक्रारी होत्या त्याच्यातही कुणी कुणाला सूट दिलेली नाही. त्यामुळे कायद्याप्रमाणे जी कारवाई होणार आहे ती होईल. आणखीन काय? प्रशांतजी, त्याच्यामध्ये फक्त बाईट सुरू करण्यापूर्वी एक फक्त प्रश्न आहे. कोंडव्यातला पत्रकार अजितदादांचं जे भाषण झालं, अजितदादांनी तिथल्या मुस्लिम बांधवांना प्रॉमिस केले की हज हाऊस बांधून देऊ, पण हज हाऊस हा मुद्दा आपल्या विरोधात अनेक संघटनांनी, ज्या संघटना आपल्याशी संलग्न आहेत, त्यांनी मात्र तिथल्या हज हाऊसला विरोध केला होता. मग आता भाजपची भूमिका काय असणार आहे दादांच्या या स्टँड नंतर? माफ करा, पण माझ्या आत्ताच्या विषयाच्या प्रश्न संबंधित नाही. नाही सर, पण नाही, सांगतो तुम्हाला मी वेगळं उत्तर देईन, पण आत्ता नाही देणार, कारण मला या विषयात आता बाकी काही मिसळायचं नाही आहे. मी देईन तुम्हाला उत्तर, त्याची नाही वेगळं. आणि दुसरं आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की येत्या 2-3 दिवसांमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा, काँग्रेसने आमच्या जाहीरनाम्यावर केलेली टीका आणि आमचा जाहीरनामा याची तुलना करणारी एक स्वतंत्र पत्रकार परिषद मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर खाद्य मिळेल अशी मी खात्री देतो.